नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्येच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी देण्याची घोषणा केलेली आहे आणि ही कर्जमाफी 30 जून पर्यंत देऊ असं सांगितलेलं आहे। आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या की आतापर्यंत जे काही कर्जमाफीच्या घोषणा झाल्यात, मात्र यामध्ये असं कुठंच स्पष्ट सांगितलेलं नाही की नेमकी कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्याला दिली जाईल। आता जो काही केंद्र सरकारनं निर्णय घेतलेला आहे पीक कर्जाबाबतचा, तर मागची जी काही अतिवृष्टी झाली यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि नुकसान झाल्यामुळे शेतकरी पीक कर्ज भरू शकत नव्हता। त्यामुळे जे काही आपले महाराष्ट्रातील खासदार आहेत यांनी तिथं लोकसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे पीक कर्ज आहे, मात्र आजची ही जी काही अतिवृष्टी असेल, नुकसान असेल, यामुळे शेतकरी पीक कर्ज भरू शकत नाही आणि त्यामुळे केंद्र सरकारनं ज्या काही बँका आहेत या बँकांची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी जे काही शेतकऱ्यांकडे थकीत पीक कर्ज आहे त्या पीक कर्जाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता त्यामध्ये राज्यातील तब्बल 17,29,00,000 शेतकऱ्यांना 26,658 कोटी रुपयांहून अधिक थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी त्या खात्यांची निश्चिती केली आहे। म्हणजे 17.29 लाख जे काही शेतकऱ्यांचे खाते आहेत हे पुनर्रचित करण्याचं, म्हणजे हे शेतकरी ते व्याज भरू शकत नाहीत, ते पीक कर्ज भरू शकत नाहीत, म्हणजे त्यांचं पुनर्गठन होणार अशा शेतकऱ्यांची एक लिस्ट केलेली आणि त्यांच्यासाठी एक सवलत दिली की पहिल्या वर्षी त्यांना व्याजदर हे कमी राहणार आहेत, म्हणजे पुनर्रचित केल्याच्या नंतर, आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून जे काही रेग्युलर व्याजदर असतात ते रेग्युलर व्याजदर राहणार आहेत, अशी एक त्यांनी रचना केली आहे। मात्र आता महत्त्वाचा मुद्दा एक आहे की या अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं यासाठी कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली आहे आणि राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा सुद्धा केलेली आहे। मात्र यामध्ये हे स्पष्ट नाही की नेमकं कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना द्यायची, थकीत कर्जदारांना द्यायची का जे लय अति थकीत आहेत त्यांना द्यायची, बरं किती लाखापर्यंत द्यायची, असंही आणखीही काही स्पष्ट नाही। याची घोषणा 1 जुलै 2026 पर्यंत करू असं माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले। मात्र आता एक महत्त्वाचा मुद्दा येतो की शेतकरी मित्रांनो, जर आपण हे जे काही पीक कर्ज आहे जर हे पुनर्रचित केलं तर मग आपण या कर्जमाफीमध्ये बसू का नाही। मग एखाद्या वेळेस जर केंद्र सरकारनं हे पुनर्रचित करण्याचं काम केलं आणि जर आपण हे पीक कर्ज पुनर्रचित म्हणजे पुनर्गठन केलं, जरी आपल्याला व्याजदरामध्ये सवलत मिळत असली 1 वर्षापुरती, त्यानंतर तर रेग्युलरच लागणार आहे। मग जर पुनर्रचित केलं तर मग जी काही उद्या 30 जूनला 1 जुलैला घोषणा होईल त्यावेळेस आपण या कर्जमाफीमध्ये बसू का नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे याचा सुद्धा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे की जर कर्जमाफी मिळाली आणि आपलं पुनर्गठन केलेलं असलं, म्हणजे आपण जे काही पीक कर्ज जुनं घेतलेलं असेल त्याचं पुनर्गठन केलंय आणि मग जर रेग्युलर मध्ये शेतकरी आला तर मग आपण कर्जमाफी मध्ये बसू का, याचा सुद्धा शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे जी काही 30 जूनची कर्जमाफी देण्याची घोषणा झाली तोपर्यंत आपल्याला या गोष्टीची वाट पाहावी लागणार आहे की नेमकी कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते आणि केंद्र सरकारनं जर हे पुनर्रचित कर्ज करून घेतले तर उद्या आपला त्या कर्जमाफीमध्ये नंबर लागेल का नाही याची काही शाश्वती सांगता येत नाही। आता याची माहिती होती, तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।